काय सार्थक घाबरलास काय? काय रे, जाऊया ना आतमध्ये. जाऊया जाऊया. आधीच 1 तास लेट झाला आहे. लोकेशन तर आले. का जातो असं चालत जा. बसू दे थांब बसू दे. ओव्हरऑल बिल्डिंग मध्ये फक्त एकच नाव भेटलं. कॅमेरामॅन जिया. प्लास्टर झालंय, प्लास्टर झालंय, सगळं झालंय. सील केली. काहीतरी रिझन असेल ना सील करायचं. पैसे भरले नसतील. लोकांना विचारूया. ये जाव्या वरती. एक फ्लॅट सील आहे, बाकीचे चालू आहे. हा आणि पुढचा सील आहे फक्त. फिटिंग पण झाली. हे बघ बाकीचे फ्लॅट ओपन आहे. ये हो गया फ्लैट. हाँ और बाथरूम है, टॉयलेट, किचन. 1 RK है. 1 RK सगळे. आलिशान दरवाजा. जायचं ना वरती अजून.
काहीच नाही वाटत रे इथे. काहीच नाही, सगळं खाली आहे. हा ना, प्लास्टर झालंय, फिटिंग हाफ झाले, फिटिंग हाफ आहे. फक्त ग्रिल वगैरे झाले की झालं. आणि हे लादी वगैरे बसून ओरिजिनल क्लाउड आहे हा गाईज. फिटिंग प्रॉपर आहे, पण फिटिंग मध्ये वायरिंग आहेत पण. आहे बा आर्थिंगची लाईन आहे नाही. व्ह्यू बघा, सुपर व्ह्यू येतो रे ना. बिल्डिंगची लोकेशन छान आहे, व्ह्यू पॉईंट छान आहे, बिल्डिंगचं डिझाईन पण छान आहे. बंद काय ते आधी चेक करायला पाहिजे. कशामुळे थांबले हे काहीतरी रिझन असा, आणि इथपर्यंत कन्स्ट्रक्शन येऊन थांबतंय म्हटलं काहीतरी. हा हॉल आहे. हां, ही गॅलरी. हा हे लोकल लोक येतात, त्यांना विचारूया काय. वाव, आता ह्या रोडने आपण आलो इकडून इथपर्यंत. चल अजून वरती जाऊया. इथनं आपली जानू दिसेल ना. त्याचं पार्टिशन राहिलं वाटतं, नाही तर अरे हा 2 BHK का पार्टिशन राहिलं आहे. हा वेगळा आहे, 2 BHK. 2 नाही जास्त आहे सगळं. 1 BHK 1 RK करून काहीतरी केलं याला. एकच फ्लॅट मोठा केला आहे त्याने. गाईज हाच फ्लॅट एवढा वाटतं मोठा, बाकीचे छोटे आहेत. बाकी 1 RK होते सगळे. तिथून आपल्याला यायला एंट्रन्स आहे. याची पण गॅलरी छान आहे, मस्त हवा येते. तर बहुतेक आपण आत्ता 4थ्या मजल्यावर आहे, आणि इथून वरती टेरेस आहे. चला टेरेसला जाऊया. ये. पण व्ह्यू छान आहे ना. चल टेरेसला जाऊया. तर आता घेऊया टेरेसवरनं व्ह्यू. आजूबाजूला घरं पण नाही तेवढी ना. तर इथे एक घर आहे, इथे एक घर आहे, ते पण बंद आहे. हो रे, बंद आहे. एकच घर आहे तिथे. समोर होते कंपनी घेतली तरी. हाईट बघू दे किती आहे. काय दिसते एकदम टॉय बाईक वाटते इथून. हे मला काय भेटलं इथं. पक्षाची खोपडी वाटते. हा रे, अरे इथं पक्षाच्या हड्डी पण आहेत.
जिया हाडाचे तुकडे आहेत. पक्ष्यांच्या तर हॉस्पिटलच्या ब्लॉग नंतर आता नवीन ब्लॉग घेऊन आलोय. आहे ना, थोडी दाढी वाढली. पहिला लुक वेगळा होता. हा, कमेंटमध्ये नक्की सांगा की पहिला लुक चांगला होता का आत्ताचा लुक चांगला आहे. तर हॉस्पिटलच्या टायमाला एवढं काही लुक चांगलं नव्हतं आपलं, कारण की हॉस्पिटल बघितलं लॉक होतं आणि परत बरेच प्रॉब्लेम आहेत त्याच्यात. आणि ह्यावेळेस एवढं लुक चांगलं आहे ना, आपल्याला बिल्डिंगच्या आतमध्ये येता येतं. प्लस लोकेशन पण चांगले आहे. आता ह्यावेळेस आपल्याला प्रॉब्लेम तर अजून तरी काय आलेला नाही, पण एक विषय असा आहे की घरापासून आपल्याला इथे यायला 80 किलोमीटरचा प्रवास करायला लागला आहे. ते पण 3 तास लागलेले आपल्याला, कारण की मध्ये रोड जंगलांचा आहे. परत अजून आजूबाजूला लोकल लोक कोण आहेत. मेन म्हणजे 2 वेळा चुकलो आहे आम्ही, कारण की मध्ये रोड तर जंगलचा आहे, रस्ते एवढे आहेत आणि त्यात मॅप पण तिथं चालत नाही. लोकेशनला यायला अक्षरशः नेटवर्क पण नाही. आणि पहिल्यांदाच असं झालं आहे की आम्ही दरवेळेस काय करतो, कुठल्याही बिल्डिंगला जाताना किंवा हॉस्पिटलला जाताना पहिला तिची हिस्ट्री काढतो. पहिला बघतो आम्ही त्यात काय आहे का गरज, किंवा कशामध्ये बंद आहे, काय झालं आहे तिथे नेमकं, ही हिस्ट्री काढतो. मग तिथं विचार करतो की जायचं का नाही जायचं. अगोदर जर समजा तिथे काहीतरी इन्सिडेंट झाला असेल किंवा काही घटना असेल तर आम्ही विचार करतो आधी नक्की जायचं आहे का नाही जायचं आहे. पण ही बिल्डिंग पहिल्यांदाच अशी आहे की आम्ही न विचार करता आलोय. आम्हाला टोटल 0 काय माहीत नाही. पहिल्यांदाच इथे आलो, पहिल्यांदाच हे सगळं बघतोय. आणि ही लोकेशन आम्हाला कोणी सांगितलेलं नाही, काय नाही. आम्ही असंच एकदा फिरायला आलो होतो, रस्ता चुकलो होतो आणि चुकून ह्या जंगलात आलो होतो, तेव्हा ही बिल्डिंग आम्हाला मिळालेली. त्याच्यावरून आम्ही आज तेव्हा फक्त पेंट टाकली, तेव्हा आम्हाला जायचा होता, पाऊस खूप होता, त्यामुळे ही बिल्डिंग काय एक्सप्लोअर करता आली नाही. तेव्हा काय पावसामुळे इथे काय एवढं पाणी पण भरत होतं, तेव्हा आम्ही काही असं थांबलो नाही. त्या दिवसापासून जवळजवळ 6 महिने झाले. 6 महिन्यांनी इथं आलो आम्ही ब्लॉगला. आणि ओव्हरऑल बिल्डिंग तर आम्ही फिरलोय. अजून तरी असं काय क्रिपी किंवा असं हॉन्टेड तर काय वाटत नाही. आता मला वाटतं आम्ही 4थ्या फ्लोअरवर आहे, तर अजून तरी काय नाही. पण ह्याच्या खालचा एक फ्लोअर आहे ना, तो जरा हॉन्टेड वाटतोय. आणि ह्यावेळेस माझ्यासोबत शुभम नाही, ॲक्च्युली माझा भाव आहे जिया आहे. आणि त्याचं नाव जिया नाही, मिस्टर अमीन आहे, अमीन तडवी. खाली ID देतो इंस्टाची, फॉलो करा. ये हा भाव आहे माझा यावेळेस. गेल्या वेळेस तो होता, यावेळेस आहे. तर जिया, आत्तापर्यंतच्या ओव्हरऑल बिल्डिंगमध्ये तुला कसं वाटलं? तसे बघायला गेलं तर बिल्डिंग भारी वाटते बाहेरून, पण निगेटिव्ह वाईब्स वाटतात आतापर्यंत थोडे, मला असं वाटतंय. मला खालचे फ्लॅट आहेत ना, हा. जरा निगेटिव्ह वाईब्स येतात. हा, तेच मला पण खाली तेच वाटलंय. वरती आलं असं वाटलं नाही काही, पण खाली वाटतंय. वरती एवढं काय वाटत नाही. आणि टेरेस पण एकदम चांगलं आहे. हा. फ्लॅट चांगले आहेत. Overall थर्ड फ्लोअर आणि सेकंड फ्लोअर Yes. जरा डेंजर वाटतंय. 60% काम झालंय. 80% झालंय. प्लास्टर फिटिंग पण झाली. हो, फक्त थोडं डेंजर वाटतंय खाली, ग्राउंड फ्लोअर. जाऊया का? जाऊ, खाली जाऊ. सर Guys, फर्स्ट फ्लोअरवर आहे. फर्स्ट फ्लोअरवर आलेला आहे आम्ही आता. बघू शकता तुम्ही, आहे सार्थक पवार. तर ग्राउंड फ्लोअरकडे येतोय आपण. कन्स्ट्रक्शनचं मटेरियल ठेवलं वाटते. ती बघा माझी जानू. तर जसं की जियावरती बोलत होता की खालचे जे फ्लॅट आहेत ते निगेटिव्ह वाईब्स येतात त्याच्यात. तर आपल्या मधला एक फ्लॅट आपण बघितला, तिथे प्रॉपर निगेटिव्ह वाईब्स येतात. आणि ओव्हरऑल बिल्डिंगचे फ्लॅट सगळे आपले डोअर नाहीत किंवा अनलॉक्ड आहेत. पण एकच फ्लॅट असा आहे जो बेसमेंटचा, हा लॉक आहे. हाच आणि- लॉक आहे फक्त, बाकी सगळे ओपन आहेत. ह्याच्यात मटेरियल पण नाही आहे. वरती काय काय ह्याच्यात मटेरियल आहेत, पत्रे होते तरी लॉक नाहीत. फक्त हा निगेटिव्ह वाटतं मला थोडं. आणि हा फ्लॅट आहे जो लॉक आहे, कम्प्लीट लॉक आहे. सो माझ्याकडे एक आयडिया आहे त्याच्या आतमध्ये काय बघायची. बाहेरनं जे विंडो आहेत ना, हा, त्यांना ग्रिल नाही, त्याच्यातच तिथनं आत बघू शकतो काय आहे त्या आतमध्ये. तेच त्यासाठी थोडी झाडी वगैरे तिथनं आत झाली. बघू आपण, एवढे काय बघूया आता काय आहे. कडनं चढायला चान्स आहे का बघतो.
नाही तर आहे का इकडे कोण नाही चढण्यासारखं? चढण्यासारखं पण आहे काय पाठवून बघूया ना. तर लास्ट टाइमच्या हॉस्पिटलच्या व्हिडिओमध्ये जे मध्ये नाव येत होतं ना तन्वी पवार, बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या की ते तन्वी पवार कोण आहे, माझी गर्लफ्रेंड आहे की एक्स गर्लफ्रेंड आहे. तसं काही नाही आहे. ते जे तन्वी पवार नाव होतं ना ते कारचं आहे. तुम्ही नीट बघा, जेव्हा ती कारचा व्हिडिओचा सीन येतो तेव्हा ते नाव खाली येतं तन्वी पवार असं. तर ते कारचं नाव आहे, कुठल्याही गर्लफ्रेंडचं किंवा कुठल्या माणसाचं वगैरे नाही. आणि हां, आत्ताच्या व्हिडिओमध्ये पण बघा सारखं जानू वगैरे बोलतोय ना, तिची व्हाईट बाईक आहे ना तिचं नाव जान्हवी आहे आणि ॲक्च्युली फॅमिली मेंबर्स आहेत. त्यामुळे त्यांना कसं नाव ठेवलं आहे आणि त्यांचं सरनेम आमचं यूज केलं आहे. जसं की तन्वीला तन्वी पवार असं यूज केलं आहे. टोटल अशा 5 आहेत, त्यातल्या 3 स्वतःच्या आहेत, 2 अशा फॅमिली मेंबर्स आहेत. त्यातले कारचं तन्वी पवार नाव ठेवलं आहे, व्हाईट बाईकचं तर तुम्ही बघता जान्हवी पवार ठेवलं आहे आणि RX 100 एक आहे तिचं नाव सान्वी पवार ठेवलं आहे. असे यूज केलेले आहेत. आता लॉंग रूटला यायचं होतं त्यामुळे ऑफकोर्स परवडणारी बाईक पाहिजे, त्यामुळे ही आणली. त्यामुळे ही माझी फेवरेट बाईक पण आहे सर्वात. सो काही कन्फ्युजन करू नका आणि काय फालतू कमेंट करू नका. जी आईला पाणी प्यायला तोपर्यंत ब्लॉग मी कव्हर करतो आणि ओव्हरऑल बिल्डिंग तर तुम्हाला मी आत्ता दाखवलं आहे, बाहेरनं पण तुम्हाला आता दाखवणार आहे. पण त्याआधी ह्या बिल्डिंगचे का बंद झाले, सील आहे ॲक्च्युली का घोस्ट ॲक्टिव्हिटी येते हे अजूनपर्यंत आम्हाला माहीत नाही. आम्ही असं लिटरली जस्ट फिरल्यासारखं फिरतोय आतमध्ये आणि एक्सप्लोर करतोय. तर आता इथे विचारण्यासारखं पण कोणाला काय नाही. तुम्ही बघू शकता आजूबाजूला काही नाही आहे, इकडे पण काय नाही, फक्त एक बंगला आहे तिथे समोर, तो पण बंद आहे. तरी पण कोण लोकल येता जाताना दिसलं तर आम्ही त्यांना विचारणार आहे की ॲक्च्युअलीचं बंद होण्याचं रिझन काय. जर ते क्लिअर कळलं तर तुम्हाला दाखवून देणार आहे, नाही कळलं तर आपण काय दुसरा समजू कन्स्ट्रक्शन हाफ आहे बंद आहे. पण थोड्या निगेटिव्ह वाईब्स आहे त्याच्यात. ते बंद आहे त्यामुळे की काय रिझन आहे काय माहीत नाही, पण थोड्या निगेटिव्ह वाईब्स आहेत त्या बिल्डिंगमध्ये. सो आता तुम्हाला ओव्हरऑल बाहेरनं बिल्डिंग दाखवतो, आतनं तर तुम्ही बघितलीच आहे. सो बाहेरनं दाखवतो, चला. तसं तर बाहेरून डेंजरच दिसत नाही, पण आतून डेंजर दिसते थोडी. हां, आता जरा फिरूया ना, हिला बाहेरनं एक्सप्लोर करूया. आणि जे खालचे फ्लॅट आहेत ना, हे वाले जे सीज आहेत त्याला बघूया ना विंडोमधून काय आहे आतमध्ये. सो आता आम्ही मागणं बिल्डिंग एक्सप्लोर करणार आहे. त्या साईडने बघणार होतो कुठे जायला आतमध्ये चान्स आहे काय खालच्या फ्लॅटमध्ये. बघूया आता. हां, पुढून नाही बघ यार, इथून पण सील आहे रे. आम्ही एवढ्या होप्सने आलो होतो की इथून तरी आत जायला भेटेल. इथून पण सील आहेत, विंडोज पण सील आहेत. एवढं काय बेसमेंटमध्ये एक पण विंडो नाही ओपन ठेवली. काहीतरी रहस्य असणार याचे. बाकी फ्लॅट तुम्ही बघू शकता, कुठला सील नाही किंवा कुठला डोअर पण नाहीत. मागून बिल्डिंग जरा डेंजर वाटते. मागून बिल्डिंग जरा डेंजर वाटते ना. आय थिंक एक चान्स आहे आतमध्ये जायला. ते ओपन दिसतंय है ना, ओपन आहे ना. इथं झाडी एवढी आहे ना, ट्राय करू ना. हे बघ काय हे वाला. अरे हां, ते खोदतो ते आहे ना, JCBच आहे. 2 आहेत. तर आता ओव्हरऑल बिल्डिंग पण एक्सप्लोर केले, आतून पण बाहेरून पण. वाऱ्याच्या याने थोडा आवाज क्लिअर येत नसेल, पण ओव्हरऑल बिल्डिंग पूर्ण एक्सप्लोर करून झाले. आता का बंद आहे, कशामुळे बंद आहे, भूत आहे आतमध्ये काय आहे का गव्हर्नमेंटने किंवा काहीतरी प्रॉब्लेममुळे सील आहे अजूनपर्यंत आम्हाला माहीत नाही. पण जवळपास जे लोकल लोक आहेत ना ते बघणार आता इथे कुठेतरी भेटतात का, त्यांना विचारून आम्ही स्टोरी बघणार याची काय आहे ते. कार आहे कशाला.
ठीक आहे, परत एकदा असं चालू राहतं. तर आता लोकल लोकांना विचारणार आम्ही, बघणार काय स्टोरी, त्यानुसार मग पुढे तुम्हाला सांगतो व्हिडिओमध्ये. झालं गाईज, आजचा ब्लॉग इथेच एंड होत आहे. आम्हाला पण लागली आहे, भूक लागली आहे भरपूर, आणि भावाला आमच्या नाईटला पण जायचं आहे. तो गाईज चॅनलला फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि फालतू कमेंट न करा, चांगलं कमेंट करा, ज्याच्याने बेल आयकॉनला प्रेस करा. प्रेस करा. सो चला आता जाऊया घरी. सो चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट नक्की करा, आणि हां याला फॉलो करायला नक्की विसरू नका. जी इन्स्टा आय डी मी मेन्शन करतो याला फॉलो पहिला करा. इकडे मला फॉलो नका करू, पण त्याला फॉलो करा. बेसमेंटमध्ये शेवटी नाहीच जाता आलं. इथून एक चान्स होता, पण हाईट खूप आहे इथून. हॉटेल नाही आहे ना भाई, पाठी आहे. चला पॅकअप करूया आणि जाऊया आता. जवळपास कोण नाही आजूबाजूला, सेंटरला ही बिल्डिंग. आता घरी जाऊया. चला बाय बाय. मला नाही जस्ट आत्ता घरी आलो. प्रवास थोडा कंटाळवाणा होता, पण ठीक आहे, तेवढं चालतं. आणि आम्ही तिथल्या लोकल लोकांना चौकशी केली, नेमकं विचारलं त्यांना की बिल्डिंग का बंद आहे, ती काय रिझन आहे. तर त्यांनी पण असं सांगितलं की तिथे 2 डेथ झालेल्या. त्यांचं असं म्हणणं आहे की कन्स्ट्रक्शन चालू होतं तिथे, आणि जवळजवळ हाफ कन्स्ट्रक्शन पूर्ण झालं तेव्हा 2 डेथ झाल्या होत्या. त्याच्यानंतरपासूनच ती बिल्डिंग बंद आहे. ॲप्रॉक्सिमेटली 15 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त पिरियडपासून ती बंद आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. आता खरं काय नेमकं आम्हाला पण माहीत नाही, आणि त्यामुळे काय विश्वास ठेवू शकत नाही कशात. पण मिथ किंवा काय म्हणतात स्टोरी, ती त्या लोकांनी आत्तापर्यंत सांगितली की 2 डेथ नंतर ती बिल्डिंग बंद पडली, असं तसं खूप सांगितलं. आम्ही त्या लोकल लोकांनाच व्हिडिओमध्ये घेणार होतो, पण त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना कॅमेऱ्यासमोर नाही यायचं, त्यामुळे त्यांनी फक्त आम्हाला ती स्टोरी सांगितली बस. बाकी ते बोलले की आम्ही कॅमेरा फेस नाही करणार. तर म्हटलं ठीक आहे, म्हटलं त्याच्यावर व्हिडिओ घरी गेल्यावर करेन, कारण की इथं तुम्ही बघितलं ते एवढे लांब आहे लोकेशन, त्यात नेटवर्क नाही तिथे, परत अजून अंधार झाला तर प्रॉब्लेम नको, त्यामुळे घरी आल्यावर हा ब्लॉग कंप्लीट करतो मी. तर असं आहे की तिथे 2 डेथ झालेत, आणि आता ते कशा झाल्यात त्या आम्हालाही माहीत नाहीत. पण हां, वरचे जे फ्लॅट होते ना तिथे जरा निगेटिव्ह वाईब्स येत होत्या, जसं की 4th फ्लोअर 3rd फ्लोअर जरा निगेटिव्ह वाईब्स येणार होत्या. बाकी ओव्हरऑल बिल्डिंग चांगली होती. तर कंप्लीट झालं असेल तर मस्तच वाटलं असं, कारण की मस्त हवेशीर ठिकाण होतं. परत लोकेशन मला बिल्डिंगच्या इथे चांगली वाटली, सगळं प्लेन एकदम थंडगार वातावरण. तर बाकी ओव्हरऑल ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा, आणि लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि हां, नेक्स्ट ब्लॉग हा एकतर आयशा विल्लावर तरी असेल, जो महाराष्ट्रातला मोस्ट हॉन्टेड विल्ला आहे, किंवा काय म्हणतात मोस्ट हॉन्टेड लोकेशनपैकी एक आहे, असं असणार आयशा विल्ला आहे. तर त्याच्यावर तरी नेक्स्ट व्हिडिओ असेल. मी सध्या एकच प्रयत्न करेन की आयशा विल्ला हीच पहिला लोकेशन ठेवायची, किंवा मग एखादी सत्य घटना किंवा रिअल स्टोरीवर तरी असेल, जिथे खरंच काय ॲक्सिडेंट झाला असेल, अशा ठिकाणी जी हॉन्टेड बिल्डिंग किंवा काही असेल अपार्टमेंट वगैरे, तिथे जाऊन नक्की शूट करू. त्यासाठी आत्ता लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करा. पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये भेटू. त्यासाठी बाय.